खानदेशासह महाराष्ट्रामधला शेतकरी 3 महिन्यापासून अतिवृष्टीच्या संकटासोबत झुंजतोय। मात्र भारतीय जनता पक्षाचं राज्य सरकार, केंद्र सरकार झोपेचं सोंग घेऊन बसलेले आहे। ना शेतकऱ्यांना कुठली मदत आहे, ना कर्जमाफी आहे, ना शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून कुठला निधी आणला। महाराष्ट्रामध्ये मंत्री रस्त्याने फिरत आहेत, कोरडी दुष्काळाची पाहणी करतायत, फोटो काढतायत, व्हिडिओ काढतायत, पण भरीव अशी मदत आम्हाला देत नाही। त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे आमदार असतील, आमचे खासदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावर उतरलोय। अशीच जर परिस्थिती राहिली, येत्या कॅबिनेटमध्ये 50,000 हेक्टरी शेतकऱ्यांना मदत नाही दिली आणि कर्जमाफी जर नाही घोषित केली तर महाराष्ट्रामधल्या मंत्र्यांना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घेराव घालतील। आम्ही त्यांना फिरू देणार नाही। शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारला उभं राहावंच लागेल। मदत पुनर्वसनचा कायदा पाळावाच लागेल। पंतप्रधान पीक विमा योजनेचे निकष बदलावेच लागतील आणि राज्याला मदत पुनर्वसनची भरीव मदत आणावीच लागेल। जळगाव जिल्हा हा स्वतः मदत पुनर्वसन मंत्र्याचा स्वतःचा जिल्हा आहे। केळीच्या बागा आडव्या झालेल्या आम्ही बघितलेले, ऊसाची शेती आडवी झालेली आम्ही बघितली, कापसाची बोंड पाण्यानं नासून गेलेली आहेत। असं असताना महाजन साहेब कुठं आहेत? जास्तीत जास्त मदत तुम्ही जळगावमध्ये आणणं अपेक्षित होतं। मतदानासाठी तुम्ही गल्लोगल्ली जाता, बांधावर जाता, पण आज या अतिवृष्टीमध्ये तुम्ही फक्त मंत्रालयामध्ये बसून देवेंद्र फडणवीस साहेबांची भाटगिरी करताय। तुम्हाला तुमचा नेता लखलाभ असो, तुमचा पक्ष तुमच्यासाठी भारी असो, पण शेतकऱ्यांना जर मदत मिळणार नसेल तर तुमच्या त्या मंत्रिपदाला आणि तुमच्या पालकमंत्रीपदाला जळगावच्या जनतेनं का पूजा करायची? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।